नमस्कार मित्रमंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी चालले आता नदीवरती. त्या नदीचं नाव आहे सुख नदी. 12ही महिने ती वाहत असते, म्हणजे त्या नदीला पाणी असतं. तर आता आम्ही तिकडचा थोडासा शूट घेणार, फोटोशूट करणार आणि मस्त मस्त व्हिडिओ काढणार, फोटो काढणार आणि तुम्हाला पण दाखवू. त्यामुळे आम्ही चाललो आहे. हळूहळू तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल. झुळझुळ वाहत आहे पाणी त्याचा, कारण मी आता नदीजवळ पोचली आहे. पाणी कमी आहे वाटतं नदीला, मी पोचले. आणि ही मंडळी बघा, अगदी आरामात हले डुले माता फुले. मी एकदम स्पीडमध्ये पुढे आले. मी थांबली 4-5 वेळा हे लोकांसाठी, तरी पण अगदी आरामात चाललेत. आलो आपण नदीजवळ. थांबा, मी तुम्हाला दाखवते व्ह्यू नदीचा. आले हो बघा. दोन धप्पे. आगळा वेगळा बघा. माझा पकडे येतोय तो बसला. पाणी थोडं कमी आहे, पण गणपती नदीने ह्या नदीने रौद्र अवतार धारण केलेला असतो. तुम्हाला मी गणपतीमधून ही नदी दाखवेन. इथे आम्हाला विसर्जनला उभं राहायला पण जागा नसते. आम्ही बिचारे असे बघतो. आणि आता बघा मस्त खेळतोय पाण्यामध्ये आम्ही, मस्त म्हणजे मजा येते. चला निघूया. चप्पल इथे राहू दे ना मम्मा. इथूनच जाणार ना आपण. चला बाप्पा नऊ. आता आम्ही थोडं नदीकडे अजून पुढे चाललोय. हे बघा माझी गँग. आता आम्ही थोडं, आता माझी चप्पल राहिली माझी. कुठे गेली माझी चप्पल? थांब बेटा, मोबाईल नाही. अरे दुसरी चप्पल. काय चाललंय भाई साहब, हे काय चाललंय माझ्यासोबत यार? ये अरे ती जातेच होतं खालती जाऊन दे. चला, चप्पल घातलेली आहे पायामध्ये. ते पाण्याचं घे, ते वाहणार मध्येच होतं. अरे तू भिजलीस ना, तू कसा लागणार? अरे बेटा, खाली पाणी पायाला हे होतं, सांडायला होतं आपल्याला. त्याच्यामध्ये आतेच मला घेऊन. कुठे जायचंय मग? इकडूनच चल आधी, तिथंच थांब ना बेटा. राहिली. सोनू घे ना माझी चप्पल हातात. ती बघ खोईन दाखवत आहे. सावकाश. तिकडे खोईन लावले. खोईन म्हणजे काय सोनू? मासे पकडायला ना? पकडायसाठी जाळं लावतात. मासे पकडण्यासाठी जाळं लावतात. सावकाश. पाणी घे बघ, हे पाणी वाहणार आहे ना. हे पाणी. एक काम कर ना ताई, हे बघ किती पाणी छान वाटतंय. हे बघा, कोणाची तरी चप्पल पण वाहत येते. चप्पल ओळखीची वाटते यार. ए ब्रो, ही माझी चप्पल आहे. ही माझी चप्पल आहे. अरे हा, ही माझी चप्पल आहे. काढती पहिला तिथून. मला तर तुला नको आहे, तुझी येऊन आली. सावकाश घे. का रे, जाणार वाहून मला का? माझी चप्पल. अरे माझी चप्पल दीदी, माझी चप्पल गेली रे, गेली बाबात गेली. मी आता पडत होती इथे पाण्यामध्ये घसरून, तर माझा सोनू मोबाईल पकडतो, मला नाही पकडतोय. ब्रो सावकाश. पाण्यातले दगड खूप हे आहेत ना, काय बोलतात ते, बुळबुळीत आहेत ना, त्यामुळे पाण्यात पाय घसरतो. ही खोईन लावलेली. खोईन म्हणजे काय ग मम्मी?
खोईन म्हणजे इथे जाळं लावतात. इथे जाळं लावतात खाली, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये मासे अडकणार पावसात ना. जेव्हा पाणी जास्त असतं तेव्हा इथे फ्लो पण जास्त असतो. मग इकडे जाळं बांधतात, इकडे जाळं बांधतात आणि मग मध्ये जाळं लावतात आणि मग त्याच्यात मासे अडकतात. असंच आहे ना मम्मी? असंच आहे ना पप्पानू? मध्ये जाळं लावतात ना? पप्पा हो बोलले, म्हणजे हो मी करेक्ट बोललेली आहे. नाहीतर तुम्ही मला बोलाल ही आम्हाला शिकवते खोईन बांधायला, हिलाच माहिती नाही काय करतात ते, आणि ही आम्हाला शिकवते. मग आली मोठी सांगाय, माझी मम्मी बघा तिकडून सांगते, आली मोठी सांगणारी. बापरे, इकडचे सगळे दगड बुळबुळीतच आहेत. बाहेरनं 4-5 काय? चला पप्पांना जाऊन विचारूया एकदा इन डिटेल. खोईन लावली आहे, पावसात घळ लावतात पावसात, असं बांधतात आणि तिकडून जेव्हा पाण्याचा फ्लो येतो तेव्हा इथे जाळं लावतात आणि मग त्याच्यामध्ये मासे अडकतात. अरे त्याला घळ लावणं म्हणतात. आणि त्यांची खोय इकडे असते मोठी आणि ती अशी जाळ सारखं असतो. आणि जेव्हा सोडायचं असं मासे काढायचे असतात ते एक बाजूची रस्सी सोडली की ते असं तिकडे एक बाजूला जातं, मग तिकडे काढतात आणि मग मासे काढून घेतात, परत त्याला पाण्यात सोडतात आणि इकडची रस्सी वडून धरतात आणि बांधतात खाली. असं त्याला घळ लावणं म्हणतात. अर्ध्या तासात कमीत कमी नाही म्हटलं तरी 20 किलो, 10 किलो, 5 किलो असे मासे बापरे. अर्ध्या तासात पावसातून पावसातून असं आहे. पाऊर असतो तेव्हा, मोठं पाणी असतं तेव्हा. आता आम्ही इकडे पुढे आलेलो, आम्ही इथे सूर्य फर्स्ट बघा. टाइम आलोय. पुढे फर्स्ट टाइम आलो आम्ही. इकडे मी पण नाही आले कधी मम्मी पण आले आणि आज आम्ही घेऊन आलोय. नदीवर कपडे धुवायला हा माझा ब्रो आणि माझी चप्पल. हाय सही सलामता. म्हणजे एक इकडचा भाग, अजून एक तिकडे पाणी आहे आणि मध्ये हे नदी पण नदी मध्ये पण गवत नदी उगवलं. नाही, नदीच आहे, पण पण ही ती पावसातून दोन भाग नदीच होतात. असते. पाणी आता पाणी कमी आहे म्हणून नदी 2 भागांमध्ये झाली. बघा आता आम्ही चाललो नदीतनं घराकडे सुकलेल्या. मध्ये बोलून मला पण आवाज घ्या. सुकलेली नदी आहे आणि ती भरलेली नदी आहे. हा पण त्या पावसात ना पूर्णच पूर्ण भरलेलीच असते. हा वा भाई साब, काय चप्पल मागे राहिली बघ. चप्पलच राहते भाई. काय हिला तुझ्या आवडले नाहीत वाटतं माझे पाय. तिला अगं, नदी पाण्यात पण- आवडली. पाण्यातनं पण 4-5 वेळा चप्पल पाण्यातच. What is this? इथे गोल दगड आहेत, मी एखादा दगड घेऊन खाऊ. घेऊ शकते. दगड घेतलाय बघ दीदीने. तसा नाही, मला त्याच्यावर चित्र काढायचंय. असा युनिक दगड मला भेटायला पाहिजे, जो मला पहिल्याच नजरेत ज्या दगडाच्या म्हणजे मला आवडेल. नका बघू, सीधा सीधा चल, सीधा सीधा चला, तरीच वाचित होता. सीधा सीधा चला. हे काय, अजून एक नदी, नदीच्या पलीकडे पण नदी. अरे जिथे एंटर केलं तिची नदी आहे ना, जी आमची स्टार्टिंगची नदी. म्हणजे एकच नदी आहे. एकच नदी. अर्ध पाणी इकडून अर्ध पाणी तिकडून. चला, ही पण एक छोटस. अशा प्रकारे मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्ही आमची नदी बघितलेली आहे जी 12 महिने वाहत असते. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. अरे मला घे ना ब्रो. परत बोलता. अगं मी बोलते ना, हा तिकडे करतो कॅमेरा बघ. काय बोलत होतीस? हा इथे कट्टा जो बनवलेला आहे तो हा गणपती विसर्जन करताना आम्ही इथे बाप्पा आणून बसवतो आणि इथे आरती वगैरे करून तिथे आम्ही खाली विसर्जनाला बाप्पा नेतो. आणि इथे झूम करून दाखवते मी तुम्हाला. इथे जे हे असं दिसतंय ना, तिथेच आम्ही उभं राहतो. तिथपर्यंत पूर्ण पाणी भरलेलं असतं, नदीला पाणीच पाणी असतं. अशा प्रकारे तुम्ही आमची नदी बघितलेली असेल जी 12ही महिने वाहते. आम्हाला मस्त आम्हाला पाणी प्रोव्हाइड करते आणि खूप सुंदर आहे आणि तिचा आवाजही खूप मधुर आहे. अशी नदी तुम्ही आज बघितलेली आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या गावाबद्दल पाहण्यासाठी जोपर्यंत मी गावी आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.